कमलाकुचूचुक कुङ्कुमतो नियतानुमितातुलनीलतनो कमलायतलोचनलोकपते विजयी भव वेङ्कटशैलपते कमलाकुचूचुक कुङ्कुमतो. तिरुपतीमध्ये देवदर्शनाला मंडळी निघली आहे. माझी मंडळी 4 वर्ष झालं. 4 वर्ष तिरुपतीला आता झालाय. उमेश मरगे सर महेश सरांच्या आशीर्वादातून महेश करांच्या प्रयत्नातून आम्ही तिरुपतीला निघालो आहे. आणि असं जर महेश करात आमच्या असं आम्हाला उत्साह आणून आमच्या अंगात आम्हाला बालाजी तिरुपती दर्शनाला घेऊन चालले. चला तर मग आम्ही मिरज जंक्शनला आलो आहे आणि आमची ट्रेन दुपारी 1:20 आहे. हरिप्रिया एक्सप्रेस ट्रेन असते कोल्हापूर टू तिरुपती. ट्रेनचं बुकिंग वगैरे हे आधीच करावं लागतं. आम्ही पण आधीच केलं होतं 2 महिने आधी. AC 3rd AC बुकिंग केलं होतं आम्ही. तसं तर आम्ही अर्धा तास आधीच स्टेशनवर आलो होतो. आता 10-15 मिनटात आमची ट्रेन पण येईल. चला. आमची ट्रेन पण आलेली आहे. चला मग बघूया कशी होती आपली जर्नी. तर आम्ही सगळे फर्स्ट टाईम 3rd ACने जात होतो, AC कोचने. तर पोरांनी जरा फोटो वगैरे काढले, टाईमपास केला. आम्ही बरोबर 7:30 वाजता हुबळीमध्ये पोचलो आहे. आता पोरांनी डबे घेऊन आल्यात, जेवायचं आणि झोपायचं. सकाळी 7 वाजता आमची ट्रेन तिरुपतीमध्ये आली आहे, पण थोडी अलीकडे क्रॉसिंगसाठी थांबली आहे. पोरं फ्रेश होत आहेत. तर 8 वाजता आम्ही बरोबर तिरुपतीमध्ये पोचलो आहे. आता आम्हाला जायचं आहे वर तिरुमलाला. तिरुमलाला जाण्यासाठी स्टेशनवरच तुम्हाला AC नॉन AC बसचं तिकीट भेटतं. तिथूनही काढू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट स्टँडला जाऊन तिथूनही काढू शकता. AC आणि नॉन ACचं 2 बस असतात आणि ACसाठी 110 रुपये तिकीट आहे, नॉन ACसाठी 90 रुपये तिकीट आहे. तर आम्ही कसं सॅटर्डे संडे आलो होतो. सॅटर्डे संडे आल्यामुळे गर्दी खूप होती आणि हे तिरुमलाचं टोलगेट आहे. ते बॅगा वगैरे सगळं चेकिंग करून आज सोडलं जातं. प्रायव्हेट व्हेकल पण चेक केले जातात. वर तिरुमलाला आम्ही आलो आहे. आता रूमचं टोकन घेण्यासाठी चाललो आहे आम्ही. रूमचं टोकन CR ऑफिसला मिळतं. तिकडे जाऊन लाईन असते, लाईनीत थांबावं लागतं आणि मग टोकन भेटतं. टोकनसाठी आधार कार्ड कंपल्सरी आहे. टोकन नंबर भेटल्यानंतरही रूम अलोकेट व्हायला कमीत कमी 3 तास लागतात, त्यामुळं वेट करावा लागतो. तर आम्ही CR ऑफिसच्या लाईनमध्ये थांबलो आहे आणि आमचे 2 मेंबर खालून चालून येत आहेत. तोपर्यंत आम्ही टोकन वगैरे काढून घेतो. चला. तर आम्ही एक टोकन घ्यायला थांबलो आहे. तीन टोकन घ्यायसाठी. ज्याला मिळेल रावल त्याला पावल, बाकी ज्याला मिळेल त्याला मिळेल, नाही तर तुम्ही घरला जायचं. उमेश आणि वैभव आमचे चालत येत आहेत. उद्या सकाळ पण पोचत येईल, तेव्हा परत जात असतो. खंडू आम्ही याला ट्रिपला घेऊन फिरतो, कारण याच्यामुळे आमच्या ट्रिपला नजर लागत नाही आणि टाइमपास पण होतो तुमचा. आणि तुम्हाला रंग बदलत नाही. रंग बदलत नाही. मला परमनंट कलर आहे. गिरगिरी जैसी बदलने की आदत नाही हमारी. हे CR ऑफिस आहे आणि त्या आधार कार्डवर रूम भेटते 100 रुपयाला 24 तासासाठी.
तर रूमचं टोकन भेटलं आहे आम्हाला आणि आता रूम मिळायला कमीत कमी 2 ते 3 तास लागणार. सो तोपर्यंत आम्ही आता कटिंगसाठी चाललो आहे. कटिंगसाठी कल्याणकट्टा म्हणून आहे, तिकडे जायला लागतं. तिकडे पण लाईन असते, लाईनमध्ये थांबून टोकन घेऊन मग कटिंग करायचं. तर आमचं कटिंग वगैरे सगळं आवरलेलं आहे आणि आता आम्ही नाश्ता करत आहे. आमचे 2 मेंबर वर येऊपर्यंत. तर फायनली 3 तासानंतर आम्हाला रूम भेटली आहे. आता 6 वाजता दर्शन आहे संध्याकाळी. तर आता आम्ही सगळे आवरणार आणि मग 5:30ला निघणार. डॉन म्हणतात डॉन. तर आता आम्ही आवरून दर्शनासाठी निघालो आहे. ATC सर्कल म्हणून आहे, तिकडून स्पेशल एंट्रीचं दर्शनची लाईन असते. आमचं ऑलरेडी स्पेशल एंट्रीचे पास होते, सो आम्ही आता तिकडे चाललो आहे. जून 2022 लक्षात आहे ना. ही फ्री दर्शनची लाईन आहे. यामध्ये गर्दीच्या टायमाला कमीत कमी 10 ते 12 तास लागतात. तर दर्शन पास असला तर ते थोडं सोपं पडतं आणि लवकर दर्शन पण होऊन जातं. तर आम्ही दर्शनच्या लाईनमध्ये थांबलो आहे आणि दर्शन व्हायला कमीत कमी 4 ते 5 तास लागतील. आणि इथे पाण्याची व खाण्याची पण सोय केलेली असते, त्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही. तर अत्यंत दुःखाची बातमी आपल्या सगळ्यांसाठी. मोबाईल जमा करायचे सगळ्यांचे. मग व्लॉग सध्या नंतर 4 तासानंतरच भेटेल. दर्शन कसं झालं, काय झालं, इंट्रो आउट्रो सगळं 4 तासानंतर. मी व्हॉइस आर्टिस्ट आहे, तू कॅमेरामॅन आहेस. इकडे जाऊ, हे सपोर्ट साईड आर्टिस्ट, आधारस्तंभ. आता इथं ना गेट कसं लाईन सोडायला लागल्यात, म्हणजे गर्दी व्हावी नाही म्हणून. आता पुढे जाऊन लगेज काउंटरमध्ये सगळ्यांचे मोबाईल जमा करायचं, उजवीकडे जाऊन आधार कार्ड व्हेरिफिकेशन करायचं, मग डायरेक्ट मंदिरात दर्शन लवकरच होईल. आजचं वाटते 3-4 तास लागतील तसं बाय. तर फायनली 6 तासानंतर आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही इकडे फोटोज वगैरे काढून काहीतरी खाऊन रूमला जाणार. तर काल रात्री लेट दर्शन झाल्यामुळे आम्ही बाहेर इकडे तिकडे मार्केटला कुठे फिरलो नव्हतो. तो सकाळी आज आम्ही थोडं फिरणार आणि खाली जाणार आहे. आता आमचं वरचं सगळं आवरलेलं आहे आणि आम्ही आता खाली जात आहे तिरुपतीला आणि तिकडून आम्ही झूला जाणार आहे. पोरांच्या म्हणण्यानुसार आपण त्याला झुला, कोणाच्या म्हणण्यानुसार नाही काय माझं पण वाघ अरे तू वाघाबरोबर रोज राहतेस तरी मी तुला वाघ
बघायचा आहे. वाघ बघायचे हा. ही नकली वाघ आहेत. असली वाघ दाखवू काय तुला? तर झू करायचं आहे, नंतर पद्मावती टेम्पल करायचं आहे. रात्री 10ला रिटर्न गाडी आहे. 9:30ला 10ला मंडळ मग सोडून जात्या. तर आम्ही तर झूमध्ये आलेलो आहे आणि झूला 70 रुपये तिकीट आहे, ते काढायचं आणि जायचं आता. आता आपण गाडी काढली आजूला जायला. ते काही माग नव्हतं. प्राणी संग्रहालयातनं दुसरे प्राणी फिरायल्यात. प्राणी सगळ्यात 5 वाघ मनुष्य प्राणी फिरायल्यात. 5 प्राणी इकडे जाऊन इकडे चल मग पैसा. रे मोरा जगन्नाथ रे मोरा. हा आमचा पांढरा वाघ आणि हा आमचा काळा वाघ, हबीबी वाघ. हा एक आमचा काढ रे काय सारा सनम. तर आमचं झू वगैरे सगळं फिरून झालं आहे. आता आम्ही पद्मावती टेम्पलसाठी जात आहोत. तर पद्मावती टेम्पलसुद्धा झालेलं आहे. ते सुद्धा मोबाईलला परमिशन नसते, त्यामुळे काही तिथले व्हिडिओज वगैरे नाही आहेत. तर पोरं इडली डोसा खाऊन वैतागलेली, म्हणून आता पोरांना शेवटी महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट भेटले, तर पोरं महाराष्ट्रीयन जेवायला आल्यात. आता आमचं सगळं आवरून आम्ही आलो आहे स्टेशनला आणि आमची ट्रेन आहे रात्री 9:30 वाजता. ट्रेनमध्ये तर बसलो आहे, पण विषय असा झाला आहे की सगळ्यांचं तिकीट वेगवेगळ्या डब्यात आहे. तरी पण पोरांनी ॲडजस्टमेंट करून एकत्र येऊन आता झोपायची तयारी केलेली आहे. चला, गुड नाईट. एसीच्या थंडीमुळे पोरांच्या काही झोपा झाल्या नाहीत, त्यामुळे पोरं लवकरच उठून बसलेली सकाळ सकाळी. पोरांनी फ्रीमध्ये जॉय फेस वॉचची ॲडव्हर्टाईज पण केलेली आहे. तर सकाळ सकाळी पोरांना लागलेल्या बुका, पण कुठल्या स्टेशनवर काही मिळत नाही. अरे एसी कशी बंद आहे. आपलं तिरुपती दर्शन होऊन आपण कोल्हापूर अंबाबाई दर्शनाला आलोय. मग आम्हा चिच्या ऑटोकडे घेऊन चाललोय आपल्याला. सक्सेसफुली तिरुपती झाला आहे आणि असं तर आम्ही आलो आहे आता. बोट का वर करतोय, असं करायचं असते. असं महालक्ष्मी दर्शन घेऊया एकदा. महेश करा गाईड करा आपल्याला. दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे. आता काहीतरी खायचं आणि सांगलीच्या लोकलनं घरला जायचं. तर आम्ही फर्स्ट टाईमच व्लॉग केला आहे. तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला. भेटूया पुन्हा.